अशोक चव्हाण यांना धक्क्यांवर धक्के बसतायत आणि असं असतानाच काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काल मध्यरात्री भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वीच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मोहन हंबर्डे यांच्यावरती सुद्धा क्रॉस वोटिंगचा आरोप आहे आणि त्यामुळेच हंबर्डे देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा या सध्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहेत। काँग्रेस आमदार मोहन हंबर्डेंनी गडकरींची भेट घेतलेली आहे। आमदार मोहन हंबर्डेंवरती क्रॉस वोटिंगचा आरोप आहे आणि आमदार मोहन हंबर्डे भाजपच्या वाटेवर असल्याची त्यामुळे चांगलीच चर्चा आहे आणि त्यातच त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे मोहन हंबर्डे हे आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। आमदार मोहन हंबर्डे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागतही केलंय आणि आता काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यावर यापूर्वी क्रॉस वोटिंगचा आरोप लागलेला आहे। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग झालेलं होतं आणि त्यामुळेच हे 5 ते 6 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती? खरं म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत, अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांचे समर्थक असलेले मोहन हंबर्डे असतील किंवा जितेश अंतापूरकर असतील किंवा नांदेडमधली काँग्रेसची मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता होतीच। जसं जितेश अंतापूरकर यांनी ते केलंय, राजीनामा दिला, पण 2 दिवसापासून एक वेगळीच घडामोड सुरू झाली। भास्करराव खटगावकर ते सख्खे मेहुणे आहेत अशोक चव्हाण यांचे, ते भारतीय जनता पार्टी सोडून काँग्रेसमध्ये जात आहेत। त्यासोबतच ओम पोखरणा हे जे अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक राहिलेले, जे महापौर पण होते, ज्यांनी विधानसभा पण लढली होती एकदा, तेही बीजेपी सोडून काँग्रेसमध्ये जातात। तर अशी मंडळी जेव्हा काँग्रेसमध्ये जात असताना उलट्या दिशेनं पुन्हा अशोक चव्हाण यांनी एक वेगळ्या पद्धतीची खेळी केली असं दिसत आहे। कारण मोहन हंबर्डे हे श्री नितीन गडकरी यांना भेटले आणि जी चर्चा आहे की एक मोठा बदल नांदेड जिल्ह्याच्या मर्यादेत होईल। काँग्रेसमध्येच राहिलेली उर्वरित मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीमध्ये येतील आणि ज्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काही संधी नाही असं वाटतंय अशी मंडळी, जशी भास्करराव खटगावकर यांच्या सुनबाई आहे, ही सगळी मंडळी ही काँग्रेसमधून भाजपमध्ये जातील। सूर्यकांत पाटील यांनी पण भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे। तर हे नांदेडमध्ये एक मोठं राजकीय स्थित्यांतर बघायला मिळतंय। त्यातलं हे एक उदाहरण आहे की काल मोहन हंबर्डे यांनी काल मध्यरात्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।